चला नमस्कार मित्रांनो, ग्रामर बघतोय आपण. वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालतोय. काल आपण मला वाटतं काय बघितलं, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघितले आपण ना. एसर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. शिवाय आपण प्रश्न कसे बनवायचे ते पण बघितलं ना. वर्बल क्वेश्चन्स, डब्ल्यूएच क्वेश्चन्स, रेटोरिकल क्वेश्चन्स. कळलंय सगळ्यांना की नाही ते? बोलत चला. कळले सर. हम्म. चला आज पुढे जाऊ थोडंसं आणखी. सेंटेन्सचे त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेंटेन्सेस किती आहेत त्याच्यावरून आणखी 3 टाइप्स पडतात. त्याला म्हटलं जातं सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ते पण समजून घ्या हा. कोणते कोणते? सिंपल, कंपाऊंड आणि कोणतं आणखी? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कशाला म्हणायचं सिंपल, कशाला म्हणायचं कंपाऊंड आणि कशाला म्हणायचं कॉम्प्लेक्स, हे आपल्याला कळलं पाहिजे. सिंपल वाक्याला आपण काय म्हणतो? साधं वाक्य ना. त्याला मराठीमध्ये, मराठी व्याकरणामध्ये त्याला केवल वाक्य म्हटलं जातं. तर तुम्हाला माहित नसेल तुम्ही लिहू शकता. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य किंवा केवल वाक्य म्हणजे एकच वाक्य. सिंगल म्हटलं तरी चालेल, सिंपलला सिंगल म्हटलं तरी चालेल. हा. सर काल तुम्ही एक असर्टिव्ह सेंटेन्सला सिंपल पण म्हणतात असंही सांगितलं होतं. एसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सरळ वाक्य असतं ना ते. हा. हा हा हा. विधान मांडलेलं असतं म्हणजे त्याला सिंपल सेंटेन्स पण म्हणू शकतो आपण. परंतु असर्टिव्ह सेंटेन्स कंपाऊंड पण असू शकतं आणि कॉम्प्लेक्स पण असू शकतं. काय अडचण नाही. ओके हा. ओके ओके जे सर. वाक्य सरळ आहे, ज्याच्यामध्ये ते कोणाला त्रास देत नाही, जे वाक्य कोणाला आज्ञा देत नाही, जे वाक्य कोणाला प्रश्न विचारत नाही, है ना, जे वाक्य कोणतं उद्गार करत नाही व्यक्त, ते असर्टिव्ह सेंटेन्स है ना. असर्टिव्ह सेंटेन्स प्रश्न विचारत नाही, उद्गार चिन्ह देत नाही, आज्ञा करत नाही, ते कोण आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. मग हे जे सिंपल सेंटेन्स आहे ते पण कधी कधी प्रश्न विचारत नाही, सिंपल सेंटेन्स है ना, सरळ असतं ते वाक्य. म्हणून ते ते पण असू शकतं. ठीक आहे. आता आपण बघूयात की एखाद्या वाक्यामध्ये किती क्लॉजेस आहेत, किती सेंटेन्सेस आहेत. त्यावरती सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ठरेल. जे एकच वाक्य आहे, एकच त्याची ओळख फक्त लक्ष ठेवायची. आपण पुढे जाऊयात ते बघून. सिंपल सेंटेन्सची ओळख काय? वन सब्जेक्ट आणि वन वर्ब. एवढा क्रायटेरिया जो कोणी फॉलो करेल त्याला म्हणायचं सिंपल सेंटेन्स. ठीक. एकच मेन सब्जेक्ट आणि एकच मुख्य त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? क्रियापद असलं पाहिजे. अजून एक आयडिया सांगतो. जर चुकून दोन त्याच्यामध्ये वर्ब आले, दोन जर क्रियापद आले तर दोन क्लॉजेस होतील, कारण एक वर्ब म्हणजे एक क्लॉज. आपल्याला दोन क्लॉजेस करायचे नाही आहेत, एकच क्लॉज, सगळं म्हणून एकच वाक्य करायचंय. अशा वेळेला जर दोन वर्ब्स आले तर त्या दुसऱ्या वर्बला एक तर टू ने जोडा किंवा त्याला तुम्ही काय करा, आयएनजी करा. ठीक आहे. ह्या मेथडने तुम्ही दोन सेंटेन्सेस पण एक सेंटेन्स करू शकता, दोन क्लॉजेसला पण एकत्र आणू शकता. सिंपल सेंटेन्स म्हणजे एकच सेंटेन्स असणार आहे, त्यामध्ये एकच सब्जेक्ट मेन, एकच वर्ब, एकच ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. जर तुम्हाला दोन सेंटेन्सेस दिले असतील आणि त्यांनी म्हटलं तुम्हाला याचं सिंपल करून दाखवा, मग त्यामध्ये दोन सेंटेन्सेस आहेत म्हणजे दोन वर्ब असणार. नंतरच्या क्रियापदाचं काय करा, त्याला इथे टू लावा किंवा आयएनजी करा, म्हणजे ते काय होऊन जातं? सिंपल होऊन जातं. ठीक आहे. चला आपण बघूयात. आय एम रेडी. सिंपल सेंटेन्स, एकच सब्जेक्ट, एकच वर्ब. ओके. शी इज माय एल्डर सिस्टर. ती माझी मोठी बहीण आहे. एकच सब्जेक्ट, एकच वर्ब. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स मध्ये? नाही ना. आता लक्षात घ्या, जेव्हा कोणते पण दोन सेंटेन्सेस दिले असते, हा बघा, आय केम हिअर, आय आस्क्ड माय डाऊट. आता इथे दोन सिंपल किंवा साधे वाक्य दोन दिलेले आहेत. दोन आहेत.
दोन दिलेले राईट. दिस वन इज ऑल्सो सिंगल, दिस वन इज ऑल्सो सिंगल, दिस वन इज ऑल्सो सिंपल, दिस वन इज ऑल्सो सिंपल सेंटेन्स. याच्यामध्ये एक सब्जेक्ट एक वर्ब, याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असं आहेत ना. दोघ जण पण येस सिंपल सर. सिंपल आहे. तुम्हाला जर त्यांनी सांगितलं की याचा आता आम्हाला काय करून दाखवा, एकच वाक्य करून दाखवा, दोन मेन क्लॉजेसचा एकच क्लॉज करून दाखवा, एकच सिंपल सेंटेन्स करून दाखवा, असं जेव्हा म्हणतील तेव्हा मी काय म्हटलं की जेव्हा दोन दोन सेंटेन्सेस मध्ये दोन दोन वर्ब होतील ना, हे एक वर्ब झालं, हे एक वर्ब झालं, बरोबर. जे वर्ब आहे त्याला टू लावा किंवा त्याला आय एन जी लावा, पहिल्या वर्बला आय एन जी लावा, या दोघांपैकी काही पण करा. म्हणजे एक वर्ब काय होऊन जातं, डिमिनिश होऊन जातं, निघून जातं एक वर्ब, एकच वर्ब शिल्लक राहतं. सिंपल सेंटेन्स मध्ये एकच वर्ब असलं पाहिजे. दोन वर्ब असतील तर एकाला आय एन जी लावा. ओके. आता इथे दोन गोष्टी कोणत्या झाल्या, मी आलो इथे, मी माझा डाऊट विचारला. शुद्ध मराठीतून सांगायचं झालं तर काय होईल, मी इथे येऊन माझा डाऊट विचारला, असं करता येईल बरोबर. येस किंवा मी माझा डाऊट विचारण्यासाठी इथे आलो, असं करता येईल बरोबर. हे दोन्ही गोष्टी करण्यासाठी काय करायला पाहिजे, एका वर्बला टू किंवा आय एन जी लावायला पाहिजे. बघा मी दोन्ही प्रकारे सांगतो. पहिलं, आय केम हिअर, मी इथे आलो, कशाला आलो, डाऊट विचारायला आलो. टू आस्क माय डाऊट. म्हणजे आपण काय केलं, टू ने जोडलं पुढच्या वाक्यातल्या वर्बला. हे समजलं का. म्हणजे आता दोन दोन वर्ब राहिले का, नाही राहिले. नाही राहिले. दोन क्रियापद राहिले का, नाही राहिले. एकच होऊन गेला, मेन हा झाला, याच्यामधला हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब, बाकीचं काय नाही. ओके. सिंपल करताना अजून एक बघा, इथे तुम्ही फॉर लावलं तर आय एन जी होईल. फॉरच्या नंतर आय एन जी येतो, आपल्याला माहिती आहे, ते करू शकता. म्हणजे आय केम हिअर फॉर आस्किंग माय डाऊट, असंही करू शकता तुम्ही. म्हणजे असं जर केलं, आय केम हिअर फॉर आस्किंग माय डाऊट, असं जर केलं ना, तरी पण हे कोण असणार, सिंपल सेंटेन्स होऊन जाणार. कळतं इथपर्यंत. येस सर. येस सर. पहिल्याच वाक्यामध्ये आय एन जी लावला तरी पण तुम्ही त्याला सिंपल करू शकता. पहिली जी घटना घडली, याच्यामध्ये ही घटना अगोदर घडली ना, मी इथे आलोय, ठीक आहे, आणि मी काय केलं, इथं प्रश्न विचारला माझा, राईट. तर पहिल्या घटनेमध्ये तुम्ही आय एन जी लावा, सोपं होईल. आय एन जी लावण्याचे चार प्रकार. हा, त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. आय एन जी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. नुसतं आय एन जी लावा, बघा इथपर्यंत एवढं करू शकता तुम्ही. एक तर नुसतं आय एन जी लावा, कोणाला वर्बला, आणि सुरुवात करा. बाय प्लस आय एन जी लावा आणि सुरुवात करा. ऑन प्लस आय एन जी लावा आणि सुरुवात करा. आफ्टर प्लस आय एन जी लावा आणि सुरुवात करा. कोणतंही करा, हे चारही प्रकारे काय होणार आहे, ते वाक्य तुमचं सिंपल होऊन जाणार. सिंपल सिंपल. पहिल्या घटनेला एवढ्या प्रकारे आय एन जी लावतात, ठीक. जर तुम्हाला आफ्टरच्या ऐवजी बिफोर प्लस आय एन जी लावायचा असला, तर तो बिफोर आय एन जी नेहमी नंतरच्या घटनेला लावा. हे पॉइंट फार महत्वाचे आहे. हे पहिल्या घटनेसाठी, जी घटना घडली पहिल्यांदा, त्या घटनेला लावा. हे बिफोर आय एन जी कोणाला लावा, जी घटना नंतरच्या. नंतर घडली आहे त्या घटना. असं केलं तर तुमचं सेंटेन्स कोणतं होऊन जाणार आहे, सिंपल. सिंपल. कळतं इथपर्यंत. येस. आता हे इकडे सगळं लावून बघू शकता तुम्ही. आय एन जी लावायचं सपोज इथं, चला ट्राय करून बघू आपण. हा, किती प्रकारे करता येईल बघा सेंटेन्स. बंद ठेवा, याला आय एन जी लावा डायरेक्टली, सी कॅपिटल करा, कमिंग हिअर म्हणा, कॉमा करून टाका, कमिंग हिअर. पुढचं वाक्य ऍज इट इज. काय होईल पुढचं वाक्य, आय आस्क्ड माय डाऊट. झालं. तुम्हाला कमिंग हिअर नाही आवडत, बाय म्हणा,
बाकी सेम टू सेम चालू दे. बाय कमिंग हिअर आय आस्क्ड माय डाऊट. तुम्हाला बाय नाही आवडलं, ऑन घ्या. बाकी सेम टू सेम चालू द्या. ऑन कमिंग हिअर आय आस्क्ड माय डाऊट. ऑन नाही आवडला, आफ्टर कमिंग म्हणा. आफ्टर कमिंग हिअर आय आस्क्ड माय डाऊट. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याला काय करू शकता, सिंपल करू शकता. फक्त बिफोर प्लस आयएनजी लावायचा असला तर तो कोणत्या घटनेला लावायला पाहिजे, नंतर जी घटना घडली ना त्याला बिफोर लावायला पाहिजे. तसं जर केलं तर ते वाक्य सिंपल होऊन जाईल. समजा आपल्याला बिफोर प्लस आयएनजी करायचं असलं तर कसं होईल बघा. हा, पुढची घटना कोणती, ही ना आस्ट वाली, हा तिला आयएनजी लावा. बाकी सेम टू सेम चालू द्या. बघा, आय केम हिअर, इथे बिफोर आयएनजी लावा. जी गोष्ट नंतर घडली त्याला आयएनजी. बिफोर आस्किंग माय डाऊट. बघा तुम्हाला समजतं का, आणि मला सांगा मला समजलं का नाही समजलं. येस सर. इतक्या सगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो, कोणत्याही दोन वाक्यांना सिंपल करू शकतो. सिंपल करा. ते वाक्य किती पण त्यांनी विचारलेले असू देत, काही पण विचारलेले असू देत, आपल्याला एक वाक्य करायचंय ना सिंपल. लक्षात ठेवा गोष्ट, एक तर टू वापरा किंवा आयएनजी वापरा. दोन घटना टू ने जोडा किंवा आयएनजी वापरा. बस एवढ्या दोन गोष्टी करायच्या, ते वाक्य सिंपल झालंच पाहिजे. हा, बघा हे अजून एक वाक्य घेऊ वाटलंच तर. सर मग हे जे काही पहिलं जे काही घटना जे काही आपण घेतो, समजा कमिंग हिअर, बाय कमिंग, ऑन कमिंग, आफ्टर हा, कमिंग, तर त्यावेळेस जे सुरुवातीच्या वाक्यात आपण बघितलं जो सब्जेक्ट आहे, समजा आय आहे, वी आहे, ही आहे, शी आहे, इट, दे, यू, मग हे काढून टाकायचे का ते पण घ्यायचे? एकदाच घ्यायचं ना, एक सब्जेक्ट आणि एक वर्ब एकदा. घ्यायचं ना. ओके ओके. एकच माणूस दोन घटना करतो ना, तेव्हा त्याचं आपण येस सर. सिंपल वाक्य येस करतो. सर. येस बरोबर. सर. हा, येस सर. बघा. थँक्यू. हा, आता जेव्हा बी असतो बी, तेव्हा बी ला आयएनजी लावायला शिका. बी म्हणजे कोण, एम, इज, आर, वॉज, वेअर, याला बी म्हटलं जातं. कधी बी तो म्हणतात. बी असतो. हा, बघा नीट समजून घ्या. ही वॉज इल, ही केम टू सी मी. दोन वाक्य दिले, इथं बट वगैरे टाकलं, काही पण टाकू दे, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाहीये. आपल्याला बघायचं सिंपल वाला सेंटेन्स. हा, ते दोन वाक्य दिले, तुम्हाला त्याचं सिंपल करायला लावलं. तर काय सांगितलं आपण, आयएनजी लावायचं ना आपल्याला. हा, दोन प्रकारे करता येईल, एक तर टू लावा किंवा आयएनजी लावा. आता इथे आपण, आता तो आजारी होतो हे पण सांगायचंय आपल्याला, आणि तो मला भेटायला आला. जेव्हा एम, इज, आर, वॉज, वेअर असतं वाक्यामध्ये, तेव्हा टू लावताना तुम्हाला खूप अडचण येऊ शकते. त्यामुळे सोपं काम काय करा, हा जो आहे ना बी, एम, इज, आर, वॉज, वेअर म्हणजे बी आहे ना, त्याला आयएनजी लावा. बघा कसं होईल. याला बी म्हणायचं, वॉजला नाही आयएनजी लावायचं. हा, वॉजला आयएनजी लावणे म्हणजे बी ला आयएनजी लावणे. बीइंग इल, कॉमा करायचं. हाच आला होता मला भेटायला म्हणून ते पुढचं वाक्य घेऊन टाकायचं. ही केम टू सी मी. बीइंग ने सुरुवात करू शकता. असे असून सुद्धा, असं म्हणण्यासाठी आपल्याकडे एक फ्रेज पण आहे, कोणती, इनस्पाइट ऑफ. तुम्ही त्याने पण सुरुवात करू शकता. हा, बीइंगच्या अगोदर तुम्ही इनस्पाइट ऑफ करू शकता, त्याचा अर्थ तोच होतो. बीइंग घ्यायचा परंतु परत. हा, एक तर बीइंग डायरेक्ट म्हणा, त्याच्या अगोदर इनस्पाइट ऑफ वापरा. बीइंग इल म्हणा, कॉमा, पुढचं वाक्य सेम टू सेम, त्याला काही डिस्टर्ब नाही. ठीक आहे ना. अजून एक लक्षात ठेवा, इनस्पाइट ऑफचा एक सावत्र भाऊ आहे, त्याचं नाव आहे डिस्पाइट. हा, तो वापरायचा असला तर मात्र ऑफ वापरायचा नाही. सगळ्यांनी नोट करून ठेवा हा पॉइंट. काय, इनस्पाइट वापरायला लागलात
तर ऑफ वापरावं लागेल. डिस्पाईट वापरायचं असेल तर ऑफ वापरण्याची गरज नाही. डायरेक्ट डिस्पाईट बिंग इल ही केम टू सी मी असं वापरू शकतो. कळलं मी काय म्हणतोय ते? येस ऑर नो? येस सर. आता याच्यातला अजून एक छोटा पॉईंट सांगतो, तेवढा फक्त तुम्हाला समजला, आपण पुढे जायला तयार आहे. हा, इथं आजारी कोण होतं? तोच. भेटायला कोण आला? तोच. हे तुम्हाला समजतंय का? हो सर. परंतु हो. कधी कधी ना, कधी कधी बी वेगळा असतो आणि दुसऱ्या वाक्यातला ऍक्टर वेगळा असतो. नीट समजून घ्या बघा व्यवस्थित इथे. हेच वाक्य मी वेगळ्या प्रकारे कसं लिहिते बघा, समजून घ्या. इट इज रेनिंग. I will not go outside. या वाक्याकडे बघा. पहिलं वाक्य काय म्हणतंय? इट इज रेनिंग. दुसरं वाक्य काय म्हणतंय? आय विल नॉट गो आउटसाइड. याच्यातला सब्जेक्ट कोण आहे? इट. याच्यातला सब्जेक्ट कोण आहे? आय. हे तुमच्या लक्षात येत आहे का? येस सर. आता तुम्हाला हे कळलं की ऍमी जर वॉजवर असलं, सरांनी काय सांगितलंय? बिईंग वापरा. बरोबर? बी ला ING वापरा. परंतु मग अशा वेळेला काय करायचं? बीइंगच्या अगोदर हा जो सेपरेट दुसरा सब्जेक्ट आहे ना, इकडे सब्जेक्ट वेगळा आहे, इकडे सब्जेक्ट वेगळा आहे ना, तेव्हा दोन वेगळे वेगळे सब्जेक्ट असतील त्यावेळेला तो जो वेगळा सब्जेक्ट आहे ना, तो आधी घ्या. सब्जेक्ट एकच होता दोन्हीकडे, त्या सब्जेक्टला घेण्याची आपल्याला काही गरज वाटली नाही. बरोबर आहे की नाही? बोला. येस सर. इथे पण ही होता, इथे पण ही होता. आपण इकडे ही लिहिलं का? नाही लिहिलं. परंतु आता इकडे इट आहे आणि इकडे कोण आहे? आय आहे. म्हणून अशा वेळेला काय करायचं? हा जो वेगळा आहे ना, हा वेगळा, त्याला अगोदर घ्यायचं स्टार्टला आणि मग बिंग म्हणायचं. ठीक आहे? इट बीइंग रेनिंग म्हणायचं. इट बीइंग लेट म्हणू शकता. इथं रेनिंग चुकून असं वाटतं तुम्हाला, दोन दोन ठिकाणी कसं काय ING आला ना? बीइंग मधला ING वेगळा आणि रेनिंग मधला ING वेगळा. ठीक आहे? बीइंगचा अर्थ होतो असे असून सुद्धा. तुम्ही ऐकलं ना, बीइंग ह्युमन अशा प्रकारची एक संस्था पण आहे ना, तो बीइंग वेगळा. हा, किंवा ह्युमन बीइंग ऐकला असेल तुम्ही बऱ्याच वेळेला ना, त्यातला आहे. हा काय पॅसिव्ह व्हॉइस मधला बीइंग नाहीये. जर तसा असता तर नंतर ईडी आला असता बीइंग नंतर, है ना? असं करायचं मग. इट बीइंग रेनिंग, इट बीइंग माय फॉर्च्यून, इट बीइंग लेट, इट बीइंग व्हेरी फ्रेश मॉर्निंग, असं करायचं. हा, इटने सुरू झालं पहिलं वाक्य तर हे लक्षात ठेवा. माय फादर वॉज एंग्री असं वाक्य असतं. माय फादर वॉज एंग्री, आय केप्ट क्वाइट, असे दोन वाक्य असते. पहिलं वाक्य सब्जेक्ट कोण? पप्पा. दुसरं वाक्य सब्जेक्ट कोण? मी. अशा वेळेला अगोदर पप्पा घ्यायचे मग बीइंग म्हणायचं. समजलं का नाही समजलं? माय फादर बीइंग अँग्री असं म्हणायचं. जर फादर नाही घेतलं, नुसतं बीइंग अँग्री म्हटलं तर मीच अँग्री, मीच गप्प बसलो असं झालं, है ना? लक्षात ठेवा हे. परत सेम टू सेम. हा, अजून एक बघा, वाटलं शेवटचं एक घेऊ याच्यातलं. वॉज हंग्री, आय गेव हर वॉटर, किंवा काही पण केक. तिला भूक लागली म्हणजे खायला काहीतरी द्यायला पाहिजे, पाणी का उपयोग नाही. केक दिला खायला. चला, आता इथला ऍक्टर कोण आहे? शी. इथला ऍक्टर कोण आहे? आय. तुम्हाला काय करायचं त्याचं? सिंपल सेंटेन्स. डायरेक्ट बिंग नाही वापरायचं. वेगवेगळे असतील, अगोदर इकडचं सब्जेक्ट लिहा, मग बिंग म्हणा. म्हणजे वाक्य असं व्हायला पाहिजे. शी बीइंग हंग्री, मग कॉमा करा आणि मग पुढचं वाक्य लिहा. आय गेव हर केक. एक एक म्हटलं आणखी बेटर. हा, बघा बरं, समजतंय का तुम्हाला हे मी काय सांगतोय ते? येस ऑर नो? येस सर. येस सर. हा खूप सुंदर पॉइंट आहे की ॲमिजार वॉजवर असल्यावर बीइंग वापरा. लक्षात ठेवा, खूप लोकांना कळत नाही त्याचं सिंपल वाक्य कसं करायचं ते. हा, लिहून ठेवा. जर ॲमिजार वॉजवर
बी इन घ्या, बी इन, त्याने वाक्य सिंपल होईल. आणि जर आम्ही जर वाजवर नसला डायरेक्ट जोडून द्यायचं टू किंवा आय एन जी लावायचं. हा, लगेच ते वाक्य काय होऊन जाईल तुमचं, सिंपल सेंटेन्स. कसो येस सर. आता कंपाऊंड सेंटेन्स काय आहे? कशाला म्हणतो आपण कंपाऊंड सेंटेन्स? ज्याच्यामध्ये फॅन बॉईज आहे ते कंपाऊंड सेंटेन्स. फॅन बॉईज शिकलो ना आपण? येस सर. सांगा फटाफट. एफ म्हणजे काय? फॉर. ए म्हणजे काय? चलो फास्ट बोला. संस्कृती, श्रद्धा बोला. ए म्हणजे अँड, एन म्हणजे नॉर, नॉर. नॉर. बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, और. वाय म्हणजे येट. येट आणि एस म्हणजे सो. सो. त्याने वाक्य जोडून त्या टाका. ऍज वेल एज घ्या, देअर फोर घ्या, अँड सारखं ऍज वेल एज घेऊ शकता, सो सारखं देअर फोर, हेन्स, दॅट्स वाय ते घेऊ शकता. कोणतंही पण घ्या आणि दोन वाक्य जोडा, त्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. दोन वाक्य झाले पाहिजे, दोन्ही वाक्यामध्ये दोन वेगवेगळे सब्जेक्ट आणि दोन वेगवेगळे वर्ब दिसले पाहिजे. वर नोट बसतो. करून ठेवा. वाक्य एकच होईल फुल स्टॉप असलेलं, पण दोन क्लॉजेस तयार होतील. हे शब्द त्यामध्ये असलेच पाहिजे कंपल्सरी. बघा आता, इज रेडी, हर फादर इज नॉट रेडी. दोन वाक्य दिले त्यांनी. शी इज रेडी, हर फादर इज नॉट रेडी. आता काय करायचं आपल्याला? याच्यापैकी घ्यायचं कोणतं सूट बट होईल चौघांपैकी. 5 6 किती येते? बट. 7 बट पैकी. बट बट. बट. बट उत्तर कसं होईल आता याचं? शी इज शी रेडी इज बट रेडी फादर बट इज इज नॉट रेडी. हर बस फादर. इथे बट टाकून दिलं ना, झालं उत्तर तुमचं कंपाऊंड. कळलं? येस. हम्म? बघा, आय कम हिअर बिकॉज यू आर माय फ्रेंड. बिकॉज जो शब्द आहे, बिकॉज असलं तर ते वाक्य कॉम्प्लेक्स होतं, हे लक्षात ठेवा. आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. बिकॉज सारखाच शब्द सिमिलर असलेला कोणता आहे दुसरा? फॉर. एक नंबर वाला हा काढून टाका, फॉर वापरा. ते वाक्य आपोआप काय होऊन जाईल? कंपाऊंड होऊन जाईल. हे वापरताना शक्यतो अगोदर कॉमा द्यायचा, म्हणजे आणखी सोपं जातं. ठीक आहे. शी इज रेडी, कॉमा, बट हर फादर इज नॉट रेडी. कळलं का? आय कम हिअर, कॉमा, फॉर यू आर माय फ्रेंड. ओके. मी इथे ओके. आलो कारण तू माझा मित्र आहेस. राईट? सिंपल. वी वॉन्ट टू स्टडी. वी कम हिअर रेग्युलरली. आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्ही इथे दररोज येतो. बोला. सो वापरायचा. तो वापरायचं. हो. वी कम, वी वॉन्ट टू स्टडी, सो वी सो कम वी कम हिअर रेग्युलरली. रेग्युलरली. कळलं? हा, येस सर. हे पहिलं वाक्य पण सेम राहील, ते पुढचं वाक्य पण सेम राहील. हे पहिला पण क्लॉज सेम राहील, हा दुसरा पण क्लॉज सेम राहील. पहिला सेम राहील, दुसरा पण सेम राहील. आता याच्यामध्ये फक्त कनेक्टर्स वापरायचे, ते पण कनेक्टर्स लिहून दिलेले तिथे. ठीक आहे. बघा, आय डोंट लाईक टी.
आय डोंट हॅव इट. दोन वाक्य दिले. मला चहा आवडत नाही आणि मी घेत पण नाही. नॉर वापरायचं. नॉर कसं वापरायचं? दोन वाक्यांच्या मध्यभागी नॉर वापरा. हा, नॉरच्या नंतरचं वाक्य मात्र पॉझिटिव्ह आलं पाहिजे. हे पॉइंट नोट करून घ्या. नॉरच्या नंतरचं वाक्य नेहमी सकारात्मक असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. नोट करून घ्या हा पॉइंट, म्हणजे समजेल तुम्हाला. उत्तर काय येईल मग याचं? आय डोंट लाईक टी नॉर. आता नॉर आला, नॉर आय हॅव इट म्हणायचं. डोंट नाही म्हणायचं पुढच्या वाक्याला मग. हा, नॉर आय हॅव इट. समजतंय? येस सर. वाक्य कोणतं पण असू शकतं. बघा, इफ यू डोंट गो आय विल कॉल पोलीस. तू जर गेला नाही इथून तर पोलिसांना बोलवेल मी, असं वाक्य टाकलं. आपल्याला याचं कोणतं करायचं? कंपाऊंड करायचं. पहिली गोष्ट, इफ काढून टाका, कारण ते ज ने सुरू होईल. जे पण वाक्य ज ने सुरू होईल, जो, ज्याने, ज्याला, जसे, जिथे, जेव्हा वगैरे, हे सगळं कोण आहे? कॉम्प्लेक्स आहे. आपल्याला कोणतं करायचं? कंपाऊंड करायचं. आपल्याला फक्त एवढं आणायचं आहे, दोन वाक्य आपल्याला मेन क्लॉज राहिले पाहिजे. मेन क्लॉज म्हणजे स्वतःचा अर्थ असलेलं पूर्ण वाक्य, एक गौण वाक्य. हा, मग तू जा, याच्यापैकी कोणता शब्द इथे वापरता येईल आपल्याला? और वापरता येईल. तू जा इथून, है ना? किंवा मी पोलिसांना बोलवतो आता, तिथे किंवालाच कोणता शब्द असतो? अदरवाईज. परंतु शक्यतो अदरवाईज वापरायचं नाही, औरच वापरायचं. कळलं? येस सर. बऱ्याच वेळेला अदरवाईज वापरलं तर कॉम्प्लेक्स कडे जातं. जर नाही तर असा अर्थ होतो. जर आला की ते चाललं कुठे? कॉम्प्लेक्स कडे. आपल्याला जर तर कडे जायचंच नाहीये. ठीक आहे, फक्त हे शब्द वापरायचे आपल्याला. मग इथून डायरेक्ट गो, जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल, असं होईल ते. ना, गो और आय विल कॉल द पोलीस. गो और आय विल कॉल पोलीस, म्हणजे याप्रमाणे तुम्ही और वापरू शकता. ठीक आहे. शी इज व्हेरी बिझी. शी हेल्प्स अस. ती खूप बिझी आहे, तरी सुद्धा ती आपल्याला मदत करते. या वाक्यात ऍक्च्युली ना दो, आल्दो वगैरे वापरलेलं असतं, जरी वगैरे. जरी आलं तर ते कुठे जाणार? कॉम्प्लेक्स मध्ये जाणार. आपल्याला कॉम्प्लेक्स वगैरे असं ते सगळं काढून टाकायचं आहे. साधं वाक्य आपलं झालं पाहिजे. आता ती खूप बिझी आहे, तरी सुद्धा ती मला आपल्याला मदत करते, असं होणार आहे. तरी सुद्धा म्हणण्यासाठी तुमच्याकडे कोणता शब्द आहे? येट. हा, स्टील, येट, हे दोन तुम्ही कोणतं पण वापरू शकता. ठीक आहे. शी इज व्हेरी बिझी, कॉमा, येट शी हेल्प्स अस. कळतंय? येस सर. They called his name. They fired the rounds. त्यांनी त्याच्या नावाने हाका मारल्या, फायरिंग केलं. आता इथे अगोदर काय केलं? हाका मारल्या. नंतर काय केलं? फायरिंग केलं. अँड ने तुम्ही दोन वाक्य जोडू शकता. जोडू शकतो की नाही आपण? येस सर. कसं होईल उत्तर? दे कॉल्ड हिज नेम अँड. अँड. आता परत दे लिहिण्याची काही गरज नाही, हाच माणूस तिकडे पण आहे ना. लगेच पुढे कंटिन्यू करा. फायर्ड द राउंड्स.
दे कॉल्ड हिज नेम अँड फायर द राउंड्स. कोणतंही वाक्य असो, कोणत्याही प्रकारचं असू देत, हा, आपल्याला त्या वाक्याचं काय करता आलं पाहिजे, कंपाऊंड करता आलं पाहिजे. सर इथं पण अँडच्या अगोदर कॉमाच द्यायचा ना? हा, द्या ना कॉमा. कॉमा दिला ना तर जास्त बेटर, म्हणजे ओके. तुम्ही ते वाक्य जोडताय तिथं कळतं. हा, पण शक्यतो अँड म्हणजेच वाक्य जोडत असतो ना, असं म्हणतो आपण. हे जे कोऑर्डिनेटर्स आपण म्हणतो यांना, हे सगळे कोण आहे? कोऑर्डिनेटर्स. हा, हा 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 हा. कोऑर्डिनेटर जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला एक प्रकारची स्थिरता आलेली असते वाक्यांच्या मध्ये, म्हणून तिथे कॉमाचा उपयोग करायचा असतो. आणि जरी नाही केला तरी काही फरक पडत नाही. नाही. ठीक ओके आहे. ओके. मग आम्ही तिथे गेलो आणि त्यांना विचारलं, मी गेलो होतो पण तो आलाच नाही. कॉमा म्हणजे काय मला सांगा? कॉमा म्हणजे अल्पविराम ना, छोटासा स्वल्पविराम आहे की नाही? हो आपण जेव्हा आणि म्हणतो, पण म्हणतो, परंतु म्हणतो, थोडस का होईना थांबतो का नाही आपण तिथे? हो. मी तिथे गेलो होतो पण तो आलाच नाही, है ना? कुठेतरी एक छोटासा पॉज असतो नॉर्मल सर, म्हणून कॉमा दिला तरी काही फरक पडत नाही. नाही. ठीक आहे ना? कंपाऊंड सेंटेन्स समजलं का तुम्हाला? Yes, sir. कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय आहे ते समजून घ्या. कशाला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स? साधी सोपी सरळ सुटसुटीत व्याख्या कोणती घेतली आपण? जेव्हा सगळे डब्ल्यू शब्द ज ने सुरू होतील, जो, ज्याने, ज्याला, जेव्हा म्हणण्यासाठी जेव्हा डब्ल्यू शब्द वापरला जाईल, कोणतं सेंटेन्स होईल ते? कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल. जेव्हा दॅटचा अर्थ की होईल तेव्हा तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊन जाईल. जेव्हा कंडिशनल्स येतील, इफ ने सुरू होणारे जेवढे पण आहे, इफ, अनलेस, इनटू वगैरे जेवढे पण आहेत, अनटिल, अनलेस, टिल, हा, हे जेवढे पण येतील ना कंजेक्टिव्ह ऍडव्हर्ब्स वगैरे, तेव्हा पण ते वाक्य कोणतं होऊन जाईल? कॉम्प्लेक्स. याची सगळ्यात सोपी ओळख मात्र हीच आहे, जेव्हा एखादं वाक्य ज ने सुरू होतं तेव्हा ते अर्धवट होतं. आपल्याला इथे काय करायचंय? एक वाक्य अर्ध, एक वाक्य पूर्ण ना, एक क्लॉज अर्धवट, एक क्लॉज पूर्ण करायचंय, तेव्हा ते वाक्य काय होईल? कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल. बरोबर? हा, ते करायचं. याच्यावरतीच क्लॉजेस डिपेंड आहेत. ठीक आहे ना? दोन सिंपल सिंपल घेतले बाजूला दोन, ते कोणते झाले? मेन क्लॉजेस झाले. एक मेन क्लॉज घेतला, एक ज ने सुरू होणारं वाक्य असलं त्यालाच आपण कोणतं? सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. आणि जर फॅन बॉईज वापरले त्यालाच आपण कोणतं म्हणतो? कोऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. ठीक आहे ना? ते पण बघूयात क्लॉजेस मध्ये नंतर आणखी एकदा. सध्या फक्त सेंटेन्सचे प्रकार आपण शिकतोय, त्याच्यावर फोकस करा. हा, आता बघा, वेन आय सॉ हिम आय कॉल्ड हिम. याचा अर्थ सांगा काय झाला? जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा मी त्याला बोलवलं. आवाज दिला. आवाज दिला, हाक मारली, बोलवलं, काही पण ना. आता ह्या व्हेनला तुम्ही जेव्हाच का बरं म्हटलं, केव्हा का बरं नाही म्हटलं, हे सांगा. बोला. व्हेनचा अर्थ जेव्हा पण, केव्हा पण होतो ना. केव्हा होता? मी तर का बरं तुम्ही त्याला केव्हा नाही म्हटलं? सर मागच्या एका वाक्यामध्ये मी तुम्ही जेव्हा असं सांगितलं होतं, जर समजा व्हेन जर आलं तर कॉमा हा जेव्हा तर तेव्हा, कॉमा तेव्हा असा होतो. बरोबर बरोबर. मला असं म्हणायचं की ह्या व्हेनला तुम्ही केव्हा का बरं नाही म्हटलं? हे बरोबर आहे, हा कॉमा म्हणजे तेव्हा, इथपर्यंत क्लिअर आहे. हा, पण पुढची याचे ऍक्शन दोन अर्थ वेगळी होते ना, होते. जेव्हा आणि केव्हा होते ना याचे अर्थ. हा, समजून घ्या. पुढची ऍक्शन. का बरं नाही म्हटलं ते समजून घ्या. नंबर एक, याच्या शेवटी कुठे प्रश्नचिन्ह आहे का? नाही. प्रश्नचिन्ह नाही. दिसतंय का कुठे? नाही. नाही. नाही दिसत, म्हणून तुम्ही त्याला केव्हा म्हणू शकत नाही. नंबर दोन, ते प्रश्नचिन्ह येण्यासाठी काय व्हावं लागलं असतं? कधी येतो प्रश्न? प्रश्नचिन्ह कधी येतं? जेव्हा डब्ल्यू एच शब्दाच्या शेजारी लगेचच हेल्पिंग वर्ब येतो हेल्पिंग ना, वर्ब. हो की नाही?
मग जर हे असं असतं, वेन डिड आय सी यू, असं असतं की नाही? मग येस सर. बोला. हो. येस हो सर. सर. हे हो असं असतं सर. ना, वेन डिड आय सी यू. तसं आहे का ते? नाहीये. नाहीये. इथे डायरेक्ट वर्बचं सेकंड फॉर्म झालं, म्हणजे डीड इथं गेला की नाही. जेव्हा हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या नंतर असतं तेव्हा तो प्रश्न नसतो. हा प्रश्न नाहीच आहे. हा प्रश्न नाहीये म्हणजे हे साधं वाक्य आहे. म्हणजेच हे काय ज ने सुरू झालंय आणि म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि जेव्हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक मेन क्लॉज, आता हे बघा, आय कॉल्ड हिम, मी त्याला हाक मारली, हे पूर्ण वाक्य आहे की नाही? एक छानपैकी स्वतःचा अर्थ असलेलं. हो. मग याला आपण काय म्हणतो? मेन क्लॉज. याला आपण काय म्हणतो? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. दोघ जण एकत्र आले की कोणत्या प्रकारचं सेंटेन्स होईल? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कळलं? हा. येस सर. इफ यू लव्ह युअर लाईफ, गिव्ह मी ऑल मनी. किंवा की इफ ने सुरू झालं, याचा अर्थ जर असं झालं की नाही? येस. हो बस. सर. ज ने सुरू झालं, समजून घ्यायचं कोणतं सेंटेन्स आहे ते.